नमस्कार, प्रज्ञाज वर्ल्ड मध्ये आपलं स्वागत आहे. सकाळी सकाळी हा चेहरा नाही पाहिला तर काय पाहिलं. तर आज होतं आमचं लक्ष्मी पूजन आणि घरात पूजन होतं, त्यामुळे खूप सारा काय म्हणतात रांगोळी होती, दिवे होते, त्यामुळे एकदम ऑन दी स्पॉट ह्या महाराजांना पुढे वरती घरात आणायचं होतं. म्हणून विरूला अंगणामध्येच आम्ही ठेवलं होतं आणि विरूचा मॉनिटर होता आज विरूचे बाबा. बिचारांना एवढं परेशान केलं होतं ना विरूने. आणि विरू आता झाला होता कलरवाला. बकेटा घेऊन तो असा फिरत होता की अय कोणाच्या बिल्डिंगला कलर द्यायचाय म्हणून. मग विरूचे बाबा म्हटले एक काम करते, काम सोड, आपली टोपी घाल, महाराष्ट्रीयन टोपी. विरू म्हणला चला आपण टोपी घालत नाही, आणि असं फॉर्म खेचा स्माइल देऊन असा उभारला, झालं का तुमचं असं म्हणत. मग त्यानंतर मग मीच आले बाहेर. विरूला म्हटलं चल आतली तयारी होईपर्यंत आपण जरा फोटोज काढू म्हणून. पण विरूचा फोटो काढण्याचा अजिबात मूड नव्हता. त्याचं आपलं तिसरंच चाललं होतं. असं सरपटणाऱ्या प्राण्यासारखं ना एकदम विरू खाली उतरला आणि आमचं असं चालू होतं. मग तेवढ्या ताई आल्या बाहेर, त्यांनी अंगणावरती अंगणात पाणी वगैरे मारलं आणि छापे हातांचे टाकत होते आणि विरूला दिलं त्याच्या आजोबांकडे. मग विरू असा मांडीवर बसला होता, पण शैतानी दिमाग में कुछ तो चल रहा था, हसू तर बघा तोंडावरच. मग त्यानंतर आली गौरी पूजनाची वेळ. मग आई बाबांनी गौरी पूजन केलं, त्यांना हळदी कुंकू वगैरे लावलं. आणि हे बघा, ह्याला ना असं एक माणूस कंटिन्यू विरूला सोबत पाहिजे होतं. मग मी विरूला परत टोपी घालतो, विरू काढत होता. मग बाबा म्हटले इकडे जरा मीच नीट टोपी घालतो. बाबांना वाटलं गुणी लेकरू शिस्तीत घालून देईल, पण विरू म्हणलं एक काम करा आजोबा, तुम्हीच टोपीवर टोपी घाला. मग परत मी विरूला उचलला आणि बाहेर आणला. विरूला म्हटलंय बघ बाहेर ना आले ना तिथं धरी बाबा असतात, घेऊन जातात, असा गोंधळ करायचा नाही. तर विरू कसा म्हणतो माहिती का, अगं तसं काही नसतं ग माझी आई ग, असं काही नसतं म्हणून असं मला विरूने घरात यायला लावलं. मग आत आल्यानंतर आम्ही केली पूजा. मग थोडासा विरू पूजाला आपल्याला दर्शन करायला विरूला मजा वाटत होती. विरूचे बाबा त्याला 10 तास दर्शन करवत होतो. मग नंतर सुंदर अशी आमचे गौरी पूजन झालं. मग विरूला मी अशी मांडीवर जरा घेऊन बसले, पण विरूला अजिबात बसायचं नव्हतं. मग आम्ही सगळ्यांनी असं जरा फोटोज काढले, व्हिडिओज काढले. मग विरूचे बाबा येऊन बसले, विरूला घेतलं मांडीवर. पण ॲज युज्युअल विरू म्हणजे असं फॉर्म के साथ होता ना, ते मला अभी शेर ऐसा नाही बैठता, शेर ऐसा गावभर फिरत आहे. विरूचं आपलं तिसरंच चालू होतं. मग पटकन पूजा उरकून आम्ही केली आरती. आरती करते वेळेस विरू मात्र शांत बसला होता, त्याला छान वाटत होतं. मग आरती झाली की मी परत वेळ आली अशी फोटोची. मग पिढ्यानपिढ्या चालत आलेल्या शास्त्रीय, मग काय म्हणतात त्याला, शास्त्रानुसारच्या फोटोचं आम्ही असं फोटोसारखे आम्ही असे फोटोज काढले, साईडला असे हात जोडून वगैरे. आधी मी आणि आईने काढला, त्यानंतर धीरजने आणि मी फोटो काढला. सो असं झालं आमची पूजा. त्यानंतर रात्री बघा विरूचा तिसराच गोंधळ होता. विरू अर्धा तास त्याच्या बाबांसोबत असा गोंधळ करत बसला आणि थकून फायनली झोपला. सो असा झाला आजचा आमचा दिवस. भेटूयात आता आपण नेक्स्ट व्हिडिओ मध्ये. तोपर्यंत गुड नाईट.